उत्तर मध्य मतदारसंघातील उमेदवार वर्षाताई आपल्यासोबत ताई काय सांगाल? आपण पाहिलं तर तुमच्या विरोधात तसंच संजय दिना पाटील यांच्यावर डमी उमेदवार आहेत ते उभे करण्यात आले होते, मात्र ते बाद झाले. कुठे ना कुठे हा संपूर्ण कट रचला जात आहे का? बघा, माझ्या विरोधामध्ये 2 नावं, संजय दिना पाटलांच्या विरुद्ध 4 नावं, अरविंद सावंतांच्या विरुद्ध नाव, अनिल गीतेच्या विरुद्ध नाव, हे सगळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात नाव आहे. हे कोण करणार आहे? हे 100% BJPचं काम आहे किंवा अपोजिशनचं काम आहे. पण ठीक आहे, ही लढाई खूप मोठी आहे, पण एवढं छोटी राजनीती करावी अशी अपेक्षा होती, पण त्यांची सवय आहे ती करण्याची. उज्ज्वल निकम म्हणाले की माझी ही जी लढाई आहे ती तुकडे तुकडे गँग विरुद्ध लढाई आहे. कोणते तुकडे तुकडे काय? कोणते तुकडे तुकडे? त्यांचं मत आहे. त्यांना प्रश्न विचार ना, कुठले तुकडे तुकड्याचे काय? आपण असं पाहिलं तर म्हणजे पक्ष तोडून गेले ना, छोटे छोटे पक्ष तुकडे तुकड्याचे आहे त्यांच्याकडे गेली. स्वतःबद्दल बोलत असतील ते, कदाचित त्यांचा गैरसमज झालाय. बोलता बोलता स्वतःबद्दल बोलत असेल की आम्ही तुकडा तुकड्याची गँग आहे. विजय वडेट्टीवार यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यानंतर आता काँग्रेस अशी भूमिका मांडली आहे की जर तुम्ही खरं देशभक्त म्हणजे जर काँग्रेसवाले खरं देशभक्त असाल तर त्यांनी जे उज्ज्वल निकम यांच्या विरोधात जो समोरचा कॅन्डिडेट आहे त्यांनी अर्ज मागे घ्यावा. कोणी सांगितले? पाटील करून त्यांचे सचिव आहेत भाजपचे, ते म्हणाले विक्रांत पाटील करून. पहिलं तर माझा विक्रांत पाटलांना एक प्रश्न आहे की विजय वडेट्टीवारांनी क्लिअरली सांगितलं कोणत्या पुस्तकाच्या उतारा वाचून त्यांनी ती गोष्ट बोलली, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता त्यांच्या आम्हाला सर्टिफिकेशनची जरूरत नाही की आम्ही किती राष्ट्रभक्त आहोत. या देशाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या वेळेला प्राण देण्याची तुरुंग काढण्याची तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी काढलं. स्वातंत्र्य लढ्यात आम्ही काम केलं. त्यांना म्हणावं तुम्ही कधी या, तुमचे आमदार आहेत, जावा खारदांड्याला, तिथे लोकांच्या घरात पाणी नाही आहे, लाईट नाही आहे, त्याच्याबद्दल का बोलत नाही आहे? कोण देत नाही तिथे लाईट पाणी? आमदार देत नाही. आज सकाळी मी त्या फनलच्या इश्यूमध्ये होते, तिथे सुद्धा त्यांचेच विले पारलेले आमदार आहेत. त्यांना विचारावं म्हणा की ते 15 लाख लोक 18 लाख लोक त्या ठिकाणी सफर करत आहेत, त्यांच्याबद्दल का बोलत नाहीत? मुळामध्ये विषयाबद्दल न बोलता इतर विषयाबद्दल बोलायचं, कामाबद्दल बोलण्याची तयारी नाही, काम करण्याची सवय नाही. आणि मला असं वाटतं ना की वर्षा गायकवाडला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही देशाच्या संविधानापती, देशापती काय भूमिका आहे आमची सगळं जग जाहीर. आता एक शेवटचा प्रश्न, कुर्ला परिसरात जेव्हा उज्ज्वल निकम यांची प्रचार रॅली सुरू होती तेव्हा त्यांचं एक फलक जाळण्यात आलं. त्यात असं लिहितं, हमारा घर ना भाजप चलाते ना काँग्रेस, लेकिन वोट उस पार्टी को दो देना जिसके जितनी खुशी हिंदुस्तान में मनाई जाए. म्हणजे जिंकायची खुशी भारतात मनवली जाय पाहिजे, पाकिस्तानमध्ये नाही. नाही, असं आहे की प्रत्येक वेळेला घाबरून ठेवायचं लोकांना, हिंदू मुस्लिम करायचं, समाजामध्ये तेढ निर्माण करायचं. लोकांना समजलं आहे हो, नेहमीचं राजकारण झालं हे. आज त्यांना विचारा, पहिल्यांदा सांगा उज्ज्वल निकमांना की पहिल्या ह्याच्यावरती बोला की सुरतच्या एका कंपनीत सांगितलं की मराठी माणसाला नोकरी द्यायची नाही, म्हणून ते बरोबर त्यांनी लिहिलेलं आहे. तुकड्या तुकड्यांची गँग त्यांची आहे, ही भूमिका सरकारची त्यांची आहे. आणि जे तुम्ही बोलताय ना की बाबा की हे पाकिस्तान, अहो असं आहे की प्रत्येक वेळेला पाकिस्तानची काय भीती दाखवता? आमचं युद्ध तर चायनाशी आहे. पाकिस्तान काय आहे भारतासमोर? खरं तर काय आहे, घाबरून ठेवायचं आणि महागाई, बेरोजगारी, महत्त्वाच्या मुद्द्याला बगल द्यायची. मी तुमच्यासमोर 10 स्थानिक मुद्दे मांडते, त्यांना सांगा 10 स्थानिक मुद्द्यावर पण बोला. नक्कीच आपल्यावर वर्षाताई होत्या. कॅमेरा पर्सन कवितासह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई.